हे नाचतेस काय? कोणाचा फोन आहे? कुणीतरी कंजूस आहे. कंजूस खूप छान आहे. मला कंजूस मी घेतो कंजूस FGP. फोन व्हेरी गुड. काय म्हणाली? काय म्हणतोस ते? काय माहिती काय हळूहळू करते काय माहिती. आधी येईल. हॅलो, तू आलीस? नाही आलीस? अरे यार काय यार, मी वाट बघतेय तुझी. यू आर सपोज टू कम. मी कसं करणार आहे सगळं तुझ्याशिवाय? यार मग काय कर, पैसे तरी पाठव यार. मी कसं सर्व्हाइव्ह करू? अरे यार मला हेअरकट करायचंय, मला नेल्स करायचे, किती गोष्टी राहिल्यात. मला ना विड्रॉल सिम्पटम्स येतात. आय एम टेलिंग यू, डोंट डू दिस. ओके फाईन, ठीक आहे, बाय. ओके बाय बाय. शिट. मी शोध लावला बरं का त्या कंजूसचा. कोण आहे? मला एवढं कळलंय की तो जो कोणी कंजूस आहे तो नाहीये, ती आहे. कसं कळलं तुला? अगं तूच म्हणालीस ना, तू आलीस काय ग? ते तर स्लिप ऑफ टंग आहे. आता काय करशील? तू फालतूची बडबड करू नको रे केडी मंकी. आणि मावशी, तुला सांगितलं होतं मी मला ब्रेकफास्ट हवाय, मला उशीर होतो यार ऑफिसला जायला. आणि तू इतकी रेडी होऊन का बसलीस? तू तुझा जीपीएफ फेडणार होता ना? अगं GPF नाही, FGP. FGP नाही येणार आहे आज. म्हणजे येणार आहे पण आज नाही येणार आहे, उशिरा येणार आहे. मी इतकं छान तयार झाले होते. अरे मग जा ना, आता मला ब्रेकफास्ट दे ना करून. गो गो जस्ट गो. आणि माझ्यासाठी डबल ऑमलेट. केड्या यू टू नुसतं मेड बनवून ठेवलेलं आहे. मी जाते फ्रेश व्हायला. तू रोज का ग लवकर जाते ऑफिसला? अरे यार केड्या यार, शिट. मला मी कसं सांगू, ती गुड फॉर नथिंग राधिका ना, तिने मला खूप काम दिलं यार. मला तर वाटतं ना ती इतकी डम आहे, तिला काही येतच नाही, म्हणून ती सगळं काम माझ्याकडनं करून घेते. आय टेल यू, एक दिवस ना मी तिला ना तो उद्ध्वस्त करणार आहे ना, तू बघ. काय करणार आहेस? उद्ध्वस्त. उद्ध्वस्त आहे का ते? उद्ध्वस्त यार तेच ते यार, किती डिफिकल्ट आहे. पण हे मला नसलं जमत ना, तरी गॅरीची मी वाट लावणार हे नक्की कन्फर्म आहे. बघ तू. लाव. तुला हवं त्याची वाट लाव. फक्त त्यातनं जो काही प्रॉफिट होईल ना, त्यात आमचा शेअर आहे एवढं लक्षात ठेवा. तुझा शेअर? हा. केडी, ते ह्याला काय म्हणतात रे, ड्रीम्स ना मराठीत? स्वप्न. हा, स्वप्न बघ. वाह बंसी जी, आइए कैसे? आइए अंदर आइए. अरे हमका तो विश्वास ही नहीं हो रहा है, ये आप दूध लेने के लिए आए हैं. अरे उसमें क्या बड़ी बात. नहीं, वो कहते हैं ना, अपना काम तो सभी करते हैं, जो म्हणजे मराठीमध्ये म्हणतात ना, एकमेका सहाय्य करू. जाऊ दे, कोणाशी बोलतोय मी. दूध द्या. लीजिए ये. तुम्ही आला? हा, काय मी म्हणलं त्यानिमित्तानं जरा बन्सीजींची गप्पा पण होतील. चहाला थांबताय? रामप्रसाद. हा, रामप्रसाद नाव आहे त्यांचं. रामप्रसाद. हा, रामप्रसाद. चला, त्यानिमित्तानं गप्पा झाल्या. हा, काळजी घ्या, धावपळ होते तुमची. चहाला थांबा कधीतरी. घ्या. नाही, मी थांबतो. बाबूजी, साहब तो घर का काम करने लग गए हैं. जी, एक पूछना था. आपके ससुर जी नहीं दिखाई दिए? अहो ते नागपूरला गेलेत ना, पण येतील लवकरच. अच्छा, हमने उनको याद किया था, बोल देना. ठीक आहे. आते. हाँ. लिखा है हाथों की लकीरों में तेरा. तू आणि राधिका बहिणी, तुमचं लग्न झालं असतं तर बरं झालं असतं.
अरे यार आनंद, हे काय डोक्यात भरलेस यार माझ्या? किती उगाच डोक्यात भरतो, काही बोलतो, आपला जस्ट थॉट आला म्हणे. नाही यार, मी अजूनही देवाजवळ प्रार्थना करतो, गुरु आणि राधाचं चांगलं होऊ दे. नाही यार आनंद, नाही. तर मी राधाला समजावतो, गुरुचा विचार सोडून दे, गुरुचा नाद सोडून दे. याचा अर्थ असा नाही ना की राधा बद्दल मला नेमकं काय वाटतं. इट्स लाईक नाही यार आनंद, नाही नाही नाही. हे बघ, राधा असेल किंवा काय गुरु असेल, दोघांचंही चांगलंच व्हायला पाहिजे ना. म्हणजे आता गुरु घाणेरडा वागतोय, मला प्रचंड राग येतोय गुरुचा, पण यार कॉलेज पासूनचा मित्र आहे ना माझा तो. मी त्याच्यावर चिडतो, रागावतो, याचा अर्थ पण जवळच्याच माणसावर रागावतो किंवा चिडतो, तसंच मी गुरुवर चिडतो. मला आता एवढंच माहितीये की राधा आणि गुरु दोघांचंही ना भलं व्हायला पाहिजे, चांगलं होऊ दे. दोघांचंही चांगलं होऊ दे, त्यांचा काही असलं तरी होऊ दे, चांगलं होऊ दे. गुड मॉर्निंग सुनबाई. बाबा या 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 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला बाबा. हा आज आपले दूधवाले दादा तुमची आठवण काढत होते सकाळी. बसा बसा. इतकी वर्ष करायची काय? अरे वा वा वा, बाबा आला. वा वा, कशी होती फ्लाईट? फ्लाईट कशी असणार आहे? 1.25 तासाची फ्लाईट. बाबा पाणी. दमून आला असाल ना. हे पाणी घ्या. आणि चहा टाकतोच मी लगेच. नाही ते फ्लाईट मध्ये किंवा एअरपोर्टला ते मशीनचं बरं नाही वाटत. चहा ठेवतो मी. आई बाबा आलेत ग. आलात का? पोहोचलात व्यवस्थित? हो, व्यवस्थित पोहोचलो. कशी आहे राजभाऊची तब्येत, बरी आहे का? आता बरी आहे. तुला तर माहित आहे सरिता, राजला दम्याचा त्रास आणि असं वातावरण बदल, पाऊस पाणी वादळ वारा काही असला की मग तो दमा उसळतो. अधून मधून होतो त्रास. आता सगळं व्यवस्थित आहे, मी त्याची सोय करून आलो. हे एक बरं केलं. तू बाई, आपल्या माणसांची काळजी आपणच घ्यायला हवी की नाही? ती बरोबर आहे बाबा. ठीक आहे, चहा गरमा गरम चहा, थोडी साखर कमीच टाकली आहे, म्हणजे गरम गरम आता बरं वाटेल ना एकदम. अरे हा सुनबाई, तुम्ही माझ्या अपरोक्ष पार्टी केली म्हणे. हो बाबा, ते त्यावेळेला सगळ्यांना वेळ होता म्हणून केली पार्टी. सगळ्यांनी तुमची आठवण काढली बरं. हो, नानासाहेबांनी मला फोटो पाठवले व्हॉट्सअपला. हो का? पण सुनबाई, मला सोडून पार्टी केली तुम्ही लोकांनी. नाही बाबा, तसं नाही काही. ते तुम्ही लगेच येणार आहे माहिती असतं तर थांबलो असतो तुमच्यासाठी, पण तसं काही नव्हतं. आई तुम्ही सांगा ना. अगं पण एवढी काय सिरियस होते? थट्टा केली मी तुझी. थट्टा करत होते बाबा, थट्टा करत होते. सुनबाई, तुम्ही मजा केली ना, बस झालं. हो बाबा, खूप मजा केली. हा पण काही लोकांचा पाहुणचार नीट नाही करू शकले. नंतर करीन. पाहुणचार? राधिका बाई बोलत बसली आता आईच्या सोबत. जायचं नाही का? चला ना पटपट निघा ना. हो आई. हो, मलाही जायचंय ऑफिसला, उशीर होतोय. ती 8:15ची बस असते ना माझी. पण आई बाबांसाठी खायला करते आणि मग मी निघते. काही गरज नाही. तुझी तयारी झाली आहे, ऑफिसची वेळ झाली आहे, तू ऑफिसला जा. मला काही खायला करायचं काय ना घरी, करते. बर आई, निघू ना नक्की? निघा. मी पण निघतो. हो, बाय. परत उशीर नको व्हायला. बाई सावकाश. हो बाबा. आई ते अथर्वचं पण दूध गरम करून ठेवलंय त्याला ते. बरं, ठेवलं का? पाहते. आहे. अगं, गुरु आता खूप बदललाय बरं, अगदी पूर्वीसारखा झालाय. सरिता, मला असं वाटतं की आपण गुरुला MBA ला टाकलं ना, ती जरा चुकत झाली. का बरं? का आलं? तर उगाच पैसा वेस्ट झाला आपला, त्याचा वेळ गेला.
एमबीएच्या ऐवजी ना त्याला अभिनय क्षेत्रात टाकायला हवं होतं. भल्या भल्या कलावंतांना मागे टाकून पुढे गेला असता तो. काही काळजी नाही. पोटच्या पोराबद्दल काहीच वाटत नाही बरं तुम्हाला? पोटच्या पोराला बाजूला ठेव, माझ्या पोटाचं बघतेस का? लवकर पट्टी कर. सरिता, गुरु सुधारलाय की नाही सुधारलाय हे कळेलच तुला लवकर. तर माणसाचा चांगुलपणा असो की वाईटपणा, याचं सोंग एक ना एक दिवस उतरतच. खरं काय ते जगापुढे येतं. बघ आला वरून. बघितलं का देशपांडे, काय अवस्था झाली मिस्टरांची? बायकोच्या मागे बायकोचा पदर धरून चालतोय बिचारा गुरुनाथ. वो बोलते हैं ना, बीवी के पीछे जा रहा है दो मिलाते हुए. काय म्हणाला? खरं तेच बोललो ना गुरुनाथ साहेब. अहो ते म्हण आहे ना, करून करून भागलं आणि तशी अवस्था झाली आहे. आम्हाला तर वहिनींची दया येते हो, बिचाऱ्या सगळं सहन करतात. आणि तुम्ही काय हो? म्हणून म्हटलं ना, तुमची अवस्था ना धड घरवाली ना धड बाहेरवाली, आणि यांची कोर्टात केस पण चालू आहे म्हणे डायव्होर्सची. आणि हो, तरी तुम्ही इथे राहायला कसे आला हो? हे काय चाललंय? काय बोलताय तुम्ही? आमच्या पर्सनल गोष्टीची चर्चा अशी सार्वजनिक प्रकारे करण्याचा अधिकार तुम्हाला दिलाय कोणी? लाज नाही वाटत तुम्हाला? आमचा प्रश्न आहे ना, आम्ही आमचं बघून घेऊ. तुम्ही का बोलताय? आणि का बिचारी कोण? मी माझं आणि माझ्या मुलाचं पालन पोषण करायला समर्थ आहे, स्वतःच्या पायावरती उभी आहे. तेव्हा तुमचे बुरसटलेले विचार आहेत ना, ते तुम्ही तुमच्या जवळ ठेवा. आणि मी किती आनंदी किती दुःखी याचा हिशेब तुम्ही नका मांडू. आता हे बोललात ना, हे शेवटच. परत जर असं बोलताना दिसला तर गाठ माझ्याशी. जेनी, काल आई का आल्या होत्या इथे ऑफिसमध्ये? सर, त्या शनायाशी बोलायला, आणि त्या खूप रिक्वेस्ट करत होत्या तिला. आय फेल्ट सो बॅड अबाउट इट. पण त्यांच्या समोर सुद्धा काय पर्याय? हे जे काही वागतायत, आणि मुळात गुरु सर चुकतायत हे त्यांच्या आईना मान्यच नाहीये, कळतच नाही. त्यांच्या बाजूने विचार केला तर कदाचित त्यांचं वागणं बरोबरही आहे. म्हणजे त्यांचं वागणं मला पटतंय असं नाही, पण समजा त्यांच्या जागी माझी आई असते आणि गुरुसरांच्या जागी मी असतो, तर कदाचित माझ्या आईने सुद्धा माझी बाजू घेतली असती. सर, बट शनाया त्यांचं काही ऐकतच नव्हती. तिच्यात ना खूप जास्त ऍटिट्यूड आलाय आता. येस सर. ते उतरवायला लागेल. हो, आणि ते पटकन करूया काहीतरी. येस सर, नक्की उतरेल. काल मॅमनी तिला इतकं काम दिलं होतं ना की तिची वाट लागली. हो ना. कसं जमणार आहे एवढं सगळं काम? कसं जमलं काय नाही, राधिका वहिनी कसं जमतं हे बघतो. बघा, सो युअर ऑन टाइम टुडे. दॅट्स गुड. अरे जेनी, असं काय? म्हणजे तिने काल जे राधिका मॅडमनी काम दिलंय ते खूप मनावर घेतलंय म्हणून. पण जमतंय का? हे कॅल्क्युलेटर, तू अजूनही हे 200 रुपीज वालेच कपडे घालतेस का? यू नो व्हॉट, यू डोंट वरी अबाउट मी. इनफॅक्ट तू ना स्वतःची काळजी कर. बिकॉज आय गेस तुझ्या बॉसने तुला सोडल्यापासून तुझं शॉपिंग बंद झालंय. सो तुला लेटेस्ट ब्रँड्स, फॅशन याच्याबद्दल जास्त इन्फॉर्मेशन नसेल, इजंट इट? बट डोंट वरी, तुला काही प्रॉब्लेम आला तर मला विचारा. आय रिअली हेल्प यू आउट विथ दॅट. अरे वा 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 जेनी, क्या बात आहे. नाही म्हणजे तुला ऐकवलं म्हणून नाही, खरंच खूप छान दिसतेस. काय बात आहे. वा वा वा, एकदम हिरोईन दिसतेस तू. हा, लबद, ती पण एकदम अशी ती ऍक्ट्रेस सारखी दिसते. त्या ऍक्ट्रेसला मराठीमध्ये काय म्हणतो आपण ऍक्ट्रेसला? नायिका. हा, करेक्ट. म्हणजे नायिका नाही दिसत एक्झॅक्टली, पण ते असं मसाला असं करतात, त्यांना काय बोलतो आपण? कमलाबाई.
रे कमलाबाई करतात. पूर्ण तू काय प्रॉपर नावून घेतोयस ते असं करतात ना त्याच्यात. उखळ उखळ. अरे एवढं डिफिकल्ट काय बोलतोयस. ते सोपं आहे ते थोडं ज्याच्यात करतात ते. मॅम म्हणतात ना ते खलबत्ता. खलबत्ता. त्यातनं बत्ता काढून टाक. खल नायिका जोडून टाक. खल नाही का. तशी दिसते ती. सर त्यापेक्षा विलन म्हणायचं ना. काय हिला तू विलन काय हिला तुला विलन म्हणतो काय काय बोलतो सर. नॉनसेन्स माणूस आहे. सांगायचं कोण नाही विलन म्हणजे. हॅलो सर हे जरा पेपर्स. येस मॅम. तू चेक केलेस हे पेपर. येस सर. हे बघ जे एक काम घड नाहीये ते याचं सगळ्यात चुकायचं. नाही तरी मी श्रेयसला सांगितलं होतं की तू पर्सनली लक्ष घाल या सगळ्यात. मॅम श्रेयसने तिला हेल्प करण्याचा प्रयत्न केला होता मग. पण मॅम ती कशी आहे सगळ्यांनाच माहिती आहे. मॅम तुम्ही तिला एवढं सगळं काम दिलं ना म्हणून तिने एवढ्या मिस्टेक्स केल्यात. बाकी काही नाहीये. पण जबाबदारी नावाची गोष्ट आहे का नाही. तिला काय वाटलं की या सगळ्यातनं सुटेल. मॅम आय फील तुम्ही फॉल्ट मध्ये यावं म्हणून ती डेलिब्रेटली हे सगळं करते मॅम. ठीक आहे मग बोलवते. येस मॅम. हॅलो हॅलो तुला मॅमने आत बोलवलंय इमिडिएटली. हाय बच्चा. गुड मॉर्निंग. माय मॉर्निंग्स आर नॉट गुड एनीमोर थँक्स टू यू. हिला काय झालं. आज काय नवीन चॅप्टर समोर येणार देव जाणे. दोघींच्या मध्ये ना माझं नुसतं भरीत झालंय भरीत. अरे वा तुम्ही भरीत आणलंय. मी बाजरीची भाकर आणली बा एकदम मस्त जमन. अरे वा बोला मग सगळ्यांना बसू आत पंगत मांडून. चल ना रघु बसूया. सर ती मस्करी करायला लागले. तुम्ही पण ना मेलेला पण मारता परत. सॉरी सॉरी सर काय तुम्हाला आणतो मी भरीत नसतं. सॉरी. हे रघु आणि श्रेयस पण बोलायला लागले मला. मी काय खरंच राधिकाचा पदर धरून फिरणार नवरा झालोय का. नाही नाही मी एवढा लाचार नाही. आता काही करून शनायासोबत पॅचअप करायलाच पाहिजे. कम इन. काय सॉरी सॉरी काय झालं. काही चुकलं का. कळलं जन काय लायकी आहे तिची. तू ना एवढंच काम करू शकतेस. काय झालं काय झालंय काय. एक काम धड केलेलं नाहीये सगळ्यात चुका आहे. तुला मी सांगितलं होतं ना बँगलोरची फाईल आज रेडी हवी आहे. नाही नाही तुला प्रेझेंटेशन तर सोडा साधं प्रपोजलही बनवता येणार नाहीये. हॅलो एक मिनिट. बिहेव युअर इन द ऑफिस. सॉरी अरे जेनी पण मी कधीपासून सांगितलं होतं पैसे ट्रान्सफर कर म्हणून. फायनली ट्रान्सफर केले तिने. तिने कोणी कोणी नाही माझा पर्सनल प्रॉब्लेम आहे. तू काय म्हणत होतीस. तू हॅलो तुम्ही म्हणायचं there's a code of conduct. What were you saying, ma'am? Okay, Jenny? Whatever. शनाया, त्या सगळ्या फाईल्स घेऊन जायच्या, चुका दुरुस्त करायच्या आणि पुन्हा इथे आणायच्या.
आणि नाही ना केलं तुला तुझ्या लायकीचं काम पुन्हा देण्यात येईल. मग मी परत नाईक सरांना फोन कर. खरं ना? तू त्यांना फोन केला तर मी तुझ्यावरती केस टाकेन आणि मग तू आणि गुरुनाथ सुभेदार दोघही जण तुरुंगात गेलात तरी मला काही फरक पडणार नाही.